अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। या जावाय बापू याला का किती दिवसानं भेट झाली हा. या 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 अहो दोघी जणी नुसत्या तुमच्या वाटाकडलं डोळं लावून बसल्या त्या गावाच्या. काही खरं नाही हो, हा? काही खरं नाही. अहो खरं तर का खोटं सांगतोय तो. ही बघा बेगा बेगा भरून बसले ते कशा. बघा तरी नुसतं. धनी, माझा धनी आला. हाय! हाय! हाय, पाहुणं! हाय! अरे पळून कुठं निघालाय? नाही नाही अरे बायको आहे तुमची. नाही नाही अहो चेतना आहे चेतना. चेतना आहे ही? चेतना आहे तर काय मग कोण येडी दिसती का काय? अरे बापरे. असं करताय. हा. आता या ना. अरे बापरे, अरे बापरे. आहे तुझ्या आईला. हाय. प्राणनाथ, आ? मी कधीची तुमची वाट बघत होते. चला ना, आपल्या घरी घेऊन चला मला. चला ना, घरी जायचंय मला. चला ना. अरे बापरे, अरे बापरे. अरे बापरे, मा नशीब खुललं गड्या. अरे काय ऐकतोय मी? माझ्या कानांवर माझा विश्वासच बसत नाहीये. मी काय पाहतोय? माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. माझी बायको म्हणते मला घेऊन चला, ती स्वतः म्हणते मला घेऊन चला. श्याम्या, चाल म्हणते ना ती, स्वतःशी काय बोलून राहिला. चाल लवकर घेऊन चाल तिला. ते बस ना, जाऊ दे जाऊ दे, बस ना, जाऊ दे. चितू, तू खरंच माझ्याकडे येणार आहे? आई, तू नक्की माझ्याकडे येणार आहे? हा, मग तुमची शपथ, माझी आयाची शपथ. अरे बापरे, देर आहे दुरुस्त आहे. देने वाला जब भी देता देता चप्पर फाड़ के ये 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 ये. अरे अरे पाहुणं काय लाज बीज आहे का तुम्हाला? काय अरे माणसं वाचली ती गेला का इकडेच काय चालू झालाय? पाया पडतात. सॉरी 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 सॉरी. काय करताय ना? सॉरी मामा. चल माडी, आपण निघू निघू निघू. मामा इकडे फोला मिळते का? फोला फोला. कसला फोला? फोला? अहो ती भाड्याची गाडी नाही का फोला? ती कशाला पाहिजे तो वाडा भाई की हा. रिटर्न बसायचं त्याच्यातच असं चिकटून चिकटून जायचं. आखी वाडा बुक करतो मी. करा, करा. मामा ए, माझी पप्या नाही नाही नाही, थँक्यू. तुम्हाला काय कळतंय का? लय उत आलाय तुम्हाला. नाही नाही, थँक्यू असू दे, असू दे, थँक्यू. असू दे, असू दे, असू दे. चेतो चेतो, चाल 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 चाल. चला चला चला. अरे बापरे, एवढ्या बॅगा का बरं घेतल्या पण? एक तिकडे माझी, 3 आयाच्या. आय आपल्या बरोबर आली तर चालेल ना? 3 बाय. चालेल 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 हा, चालेल. जाऊ, तू सोबत येत असशील ना, मला काही पण चालेल. पण चेतू, तिला आपण आहे ना बाहेर हॉल मध्ये झोपू. हा, बेडरूम मध्ये आपण लुपाछुपी खेळू. पकडा पकडी खेळू आपण. मला धीरच धरवत नाही. चल 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 चल, घे दे. चल चल. ए जावय बापू. अरे आल्यासारखं जरा टेकवा तरी कुल. बसा तरी जरा चहा पाणी तरी प्याला का नाही? अहो आता रे, अरे बसा चहा पाणी घ्या. आता अरे बसा, ठेवा ती खाली. अरे नको नको अहो, नको. बसा चहा पाणी पिल्याशिवाय अरे जायचं. नको. आता चहा कॉफी टोस्ट खारी सगळं आता माझ्या घरी. हा, तिकडे आता. आता नका जुळून जुळून हाणताय की कविता. चांगला आहे, चांगला. बसा बसा, काय नाही बसा. आयला का पाहुणा आलाय, चहाशिवाय सोडणार आहे आम्ही. चेतना, चहा टाका चला. नको ना मामा, नको ना. अरे नको काय, मग आम्हाला तरी टाकाल का नाही? तुमच्यासाठी लगा तंगड तोडत यायचं एवढ्या लांब. चेतना, चहा टाका चला. हा, तसा प्रवासात चहा झालाच नाहीये ना. हा, बिस्किट खाऊनच जाऊ. हा चालतंय. ए बेटा जा चहा टाका चला. ए सेतू, पटापटा चहा टाक. ढसा ढसा प्या तुम्ही, मग निघतो आम्ही. हा, काय हे सेतू, चहा टाक ना मामा.
चहा का बनवत नाहीये चेतना अरे चहा करा की अरे तर मामी अरे तुम्ही लगा तुमचा चहा पिताय अरे आम्हाला कोण चहा दिल का नाही लगा अरे चहा टाकाय कोणी बनव चेते बनव कसा बनवायचा चहा मामा गॅस संपलाय नाही तर काय 4 दिवस झाला अन्नाचा दाना नाही पोटात कुरमुर खाऊन दिवस काढ अरे मग चुलीवर टाका ना त्याच्यात काय आहे जावा चुलीची लाकडं बी संपली आहेत लाकडं तोडायला कोण जाणार बाई आम्ही तर नाही जाणार एवढ्या उन्हात म्हणून यांना बोलवलंय मग अरे तीन बाय ना काय झालं असं शे का नाही तसं तरीच म्हंटल ही सामुद्र दुनी माझ्यासाठी काबरा उघडली बा सिलेंडर संपलाय बर बर मला असं वाटलं होतं की माझी बायको मला भेटायला आतुर झालेली आहे तिला माझी आठवण येते सिलेंडर संपला म्हणून बोलवलं का मला इथे नाही होय, तसं नाही खरं नाही तसं नाही तर मग कसं आता तुमच्याकडे सिलेंडर असता तर मला बोलवलं असतं का तुम्ही नाही बोलणार नाही म्हणताय बोलताय मामी हो अरे काय पाहुणा कसं बोलताय तुम्ही हा ना. काय? तर मग काय आता खोटं बोलतो काय यांच्याकडे 2 सिलेंडर आहेत ते बोलले होते एकदा तुमच्याकडे डबल नाहीये का सिंगलच आहे ओ मामा खरं सांगा याला काही अर्थ आहे का आ? काही अर्थ आहे का याला असू द्या ना शामराव जाऊ द्या ना आता काय विषय आहे इती म्हणली स्वतःहून तर जावा ना घेऊन असं नाही तर तसं इती का नाही इती का नाही सांगा मला एवढी वर्ष प्रयत्न करताय तुम्ही सबशील फेल झालं का नाही सगळं आता स्वतःहून म्हणते जावा घेऊन जावा घेऊन चला जाऊ दे चावी चला चाल ग माय मनी भाऊ चाल चाल तू आली ना माझे दिवस सुखात जातील ग भलता त्रास देतो तिकडे माडी 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 मला एकटं वाटून राहिलं मला एकट्याला झोपच येत नाही ना तेच ऐकून कटाया आलाय मला ओ माडी आता तुले नाही सांगणार तर कोणले सांगू मी म्हण कोणशे आपलं ती माझ्यासाठी नाही येते ही सिलेंडर साठी येते ती सिलेंडर हो मना बच्च मना सोनाना तुकडा कशासाठी पण येते पण कोणाकडे येते तुझ्याकडेच येते ना येऊ दे ना मग श्याम्या कसं असतं माहितीये कधी कधी आपल्याला आपली लायकी कळते पण वाईट नाही वाटून घ्यायचं काय बोल राही तू चल तुझ्या बोलण्यामुळे माझ्या हृदयाला तडतड तडे जात आहेत ना तू उगी मुगी राह तू बोलूच नको तो ऐसे तू एकदा तरी बोल ना ग की तू माझ्यासाठी येते बा मी तुमच्यासाठीच येते तुम्ही बोलायचे ना तुझ्या हातचं खायचंय मला हा मी लय सगळं करून देते तुम्हाला काय काय आवडतं सांगा अगं तुझ्या हातची तू माती जरी दिली ना तरी मी ती गप्पा खाऊन टाकीन असं नाही बोलायचं मी मोदक करून देईन तुम्हाला खीर पुरी करू लाडू करीन जिलेब्या करीन लय दिवस झालं मटण नाही खाल्लं मटण पाहिजे करू की मटण आहे मग मी पण येतो बरं का या मग मटण करूया हे देतील आणून अरे आणू ना त्याच्यात काय आहे? पण मग सुक्क करायचं की ग्रेव्ही करायची दोन्ही करू सकाळच्याला सुक खाऊ रातच्याला ओलं खाऊ चिकन बिर्याणी बी करू आय मला लय आवडतीये ना मग आणि नाश्त्याला काय करशील ग काय करू मग नाश्त्याला काय करू हे, थालीपीठ कर भोकावाली आणि साबुदाण्याची खिचडी कर चालेल मग दुपारच्याला हलवा करते सीताफळ बासुंदी कर चालेल मामी अगं चालतंय आय मी सगळं करते हा सगळं कर आणि एका दिवसात सिलेंडर संपवून टाक काय बोलू मग तिकडे नांदायला येते का ढाबा खोलायला येते अरे शामराव असं नाही बोलावा बायकासनी आवडतंय असं करून घालायला नवऱ्याला काय नको एवढं प्रेमानं म्हणती तर घालू दे की हा का इतकी वर्ष कुठे गेलो होतं मग प्रेम इतकी वर्ष नवरा डाळ भात खातोय ते नाही दिसलं तिला होय. हिला तिकडच्या फक्त किचनच दिसतंय हो अरे तिकडे बऱ्याच गोष्टी आहेत पडवी आहे माझघर आहे बेडरूम आहे ते नाही दिसत बेडरूम मला दिसत हो हो नाही तुमच्या इकडचं ती गादी आहे ना लय भारी आहे असला वारा येतो ना मी तिथं झोपणार आहे. नाही हो चालेल आय, तू तिकडे झोप
हे तुझे पाय चेपून देतील मग मी चेपेन. पण तुझ्या कुशीत झोपन हे जातील बाहेर सोप्यावर बाहेर कशाला? मी घराच्या बाहेर निघून जातो ना, तिकडेच राहतो मी. काय अर्थ आहे याला? कसं बोलता हो, असं नका ना बोलू. ये, तू त्यांच्या आवडीचं कर बरं. हा तिकडं गेल्यावर आवडीचं ते कर त्यांना. हा हा चेते आता किचन तू सांभाळ बरं. हा मला याच्यासाठी राबून राबून कटाया आलाय, डोक्याचा पार भुगा झालाय. नाही सासूबाई तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी तिकडे आले की नाही किचन मधनं बाहेरच येणार नाही किचन मधनं बाहेरच येणार नाही? मग बेड काय किचन मध्ये आणून टाकू का? अरे कसं बोलताय भाऊ जरा. तिकडे काय खावल्यालाच येणार आहे का ती? अगं खाऊगुल्ले, संसारात आहे ना खाण्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी असतात. हे. 4 दिवस झाला आम्ही काय खाल्लं नाही हो. कुरमुरे आहेत फक्त पोटामध्ये. म्हणून माझी आठवण आली तुम्हाला. नाही एक नंबरच्या मतलबी आहे तुम्ही, मतलबी. नाही हो, नाही. काय नाही, हिच्या जेव्हा फोन आला होता ना इतकं भारी वाटलं होतं मला. अहो मला घ्यायला या ना, मला तुमची आठवण येते. म्हटलं काय नशीब काढला गाड्या मी. ऑफिसवाल्यांना म्हटलं मला सुट्टी द्या, मला सुट्टी द्या, मला बायकोला घ्यायला जायचे. सुट्टी नाही दिली तुम्ही नोकरीवर लात मारी. त्यांनी पण देऊन टाकली. मस्त बाजारात गेलो, परफ्यूम, सेंट, डिओ, ते काय रूम फ्रेशनर, नवीन अशी बेडशीट घेतली जबरदस्त, अजून काय वासाचा साबू घेतला, अजून ते टॉवेल असतात ना त्याचे ते बदक मी तयार केले, चोचीला चोच लावणारे. म्हटलं आता मजा आहे बाबाजी. पण इकडे येऊन कळते तिचं माझ्यावर नाही, तिचं सिलेंडरवर प्रेम आहे तिचं. नाही हो खरंच नाही तसं नाही तुम्हाला खरंच वाटतं मी सिलेंडर साठी येते हो मला यायचंच नाही आता चेते असं नको कर. झालं झालं समाधान. आता मीच राबायचं का? नाही नाही सासूबाई तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही नका नाही, ठीक आहे आम्ही नाही येत तुम्ही इकडे या आणि इकडे येऊन काय करू? आपण राजा राणीचा संसार करू तुम्ही सकाळी उठा दात बित घासा मी तुम्हाला चाय देईन मग तुम्ही लाकडं तोडायला जा मग दुपारी तुम्हाला जेवायला वाढीन मी दुपारची झोपेन तुम्ही लाकडं तोडायला जा मी संध्याकाळची काय बाय काम करीन तुम्ही लाकडं तोडायला जा मग रातच्याला तुम्ही येणार मग मी तुम्हाला जेवायला वाढणार मग तुम्ही लाकडं तोडायला जा संपलं संपलं, जंगल संपलं ग. लाकडा तोडायला जा. पण बाय ना मी तुझा नवरा आहे का लाकूड तोडे आहे? आम्हाला सांगा बरं जेवणासाठी लागणार ना. मग काय आम्ही आता जाणार का लाकडं तोडायला? आमच्या हाताला घट्ट पडतील ना. मग माझ्या हाताला नाही पडणार. मी कशाला आहे मग? म्हणजे अरे घट्ट बिट्ट पडल्या उपाय सांगणार की तिथंच. आता तुम्ही जंगलात जाणार आहे का नाही? काय करा, ती लाल देठाची पानं हुडका. अशी मोठाली पिवळी पानं असते ती 5 पानं आणायची. 4 पण नाही 6 पण नाही 5च आणायची, चांगली चेचायची, अरे हा हा त्याचा कुटाणा करायचा आणि ती कपड्यात घ्यायची. कपडा केवढा घ्यायचा? टावेला एवढा पण नाही, रुमाला एवढा पण नाही, मधलाच घ्यायचा. अरे आता मधला कुठून आणू? बन्यान असतं की नाही, बन्यान बन्यानं फाडल्यावर असं पाठीचं केवढं राहते तेवढं घ्यायचं. आता चडी असली की नाही एकाच कुल्या एवढी घ्यायची. त्याच्यात बांधायचं सगळं असं घट बांधलं की नाही मग ते हाताला असं बांधलं झालं घट्ट बिट्ट गायब सगळं. नाही गेलं तर मी उतरून देईन मी. पण कायला एवढं कुठाने करायचे? मला काही गरजच नाही ना लाकडं तोडायची. ऑलरेडी मी सुकलेल्या विहिरीचा लाकूड तोडे आहे श्याम्या ना. माझी कुऱ्हाड पाण्यात पडत ना त्याच्यातून देवी बाहेर येत. माझं काहीच कर नाही गड्या. मी अशा क्रिकेट मॅच मध्ये बॅटिंग करतोय जिथे मी नॉन स्ट्राईकलाच आहे. मला बॅटिंगच मिळत नाही. अरे मला स्ट्राईक द्या रे, मला चौके छक्के मारायचे रे. काय मला स्ट्राईकच दिली नाही गड्या. आणि आता तर माझा कॉन्फिडन्स एवढा गेलेला आहे ना की स्ट्राईक मिळाल्यावर पण माझा दंडाच उडणार आहे. अरे अरे असं बोलू नाही 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 नाही. आता मी एकटा जगणार आहे आणि एकटाच मरणार आहे. संट्या संट्या आहे मी, संट्या. असं नका ना बोलू देवाने ना देवाने माझ्या हातावर संसाराची रेषच लिहिली नाहीये. सपाट पावले आणि सपाट हात्या आहे मी, सपाट हात्या. असं बोलता हो ना मला इथं कसं तरी होतं मग काही कसं तरी होत नाही तुला. नाटक आहेत, नाटक आहेत. मला पण काही नाही होते. बस बस झाला आता माझा संपला. आता मी संन्यास घेतो. मी संन्यास घेतो. आणि तू काही बोल नको माडी, तू काही बोल नको.
दूर निघून जातो आता म्हणजे तुला पण त्रास नाही होणार आता जा जा दूर जा पण लाकडा तोडा आणि जा. आणतो लाकडं आणतो पण माझ्या चितेची लाकडं आणतो शेटाडा मला अतृप्तच मरू द्या मला या शामराव कसं बोलताय तुम्ही बोलता म्हणजे हे घर तुझं नाही तुझा घर नाही गाय मुरे खाऊन मरते इकडं कोणा बोलू उरलेले कुरमुरे उडवतं माझ्या चितेवर हो मामी असं मी जाते पण असं बोलायचं नाही परत. चेते चाल ग. येते मी. खरंच येते नक्की येते ये ग ये मामी ओ मामी सिलेंडर आणला सिलेंडर वाढलं तुम्हाला कुठं ठेवण कुठं नको असं झालंय मला माझा लाल्या आला ग लाल्या. चेतना अरे ते घरचा सिलेंडर आहे तुझा सिलेंडर इकडे मी तुझ्या नवरा आहे गो अरे चेतू चतुर रे ऐ चेतू तुझं काय नाही होऊ शकत श्याम्या. तू ना साधी लाकडं नाही आणू शकत बायकोसाठी. तू राहा मी चालले. माडी तू. मामा माझा नंबर लागला का मामा ती चला गाडी बाहेर झोपी चला अरे विचार त्याला म्हणा ए, मला चेतू. विचार पाहिजे आपल्याला पण चेतू सिलेंडर लागला. अरे धन भाना यांनी कान बहिरे केले अरे यांना मी दिसतो ए चेतू अरे बापरे पाय सांभाळ. देवा ओ देवा अरे बापरे पुढच्या जन्मी आहे ना मला सिलेंडर कर सिलेंडर त्या बहाण्याने तरी बायको मला मिठी मारेल त्या बहाण्याने तरी निदान पेटेन मी त्या बहाण्याने तरी आग लागेल माझ्या हात आता आता कोणाच्या सहाऱ्याने जगू बाप मी कोणाच्या सहाऱ्याने जगू क्षमा येतो क्षमा अरे काय अर्थ स्वर आहे बाप अरे येतो रे तुझ्याकडे येतो असा मक्कू घेतो ना तुझ्या गौऱ्यांमध्येच आता आयुष्य काढतो मी माझे येतो कुठे येतो बसतो त्याच्यात. कहर परफॉर्मन्स कडक. श्याम दादा खरं तुमच्यासाठी यावेळेस सामुद्रधुनी खोली झाली इंधन निघालं पण यावेळी सुद्धा तुमची डाळ काही शिजली नाही. नाही 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 फारच कडक परफॉर्मन्स होता. फार सुंदर विषय. खूपच मजा आली. येस रसदा. मला ठरवता येत नाही की कुणाचं कोणतं दुःख मोठं हे मला ठरवता येत नाही त्यामुळे मी जरा कन्फ्यूज आहे. मला गाईड करा की 2 देशांमध्ये युद्ध झाल्यामुळे आपल्याकडे गॅसचा तुटवडा होणं हे मोठं दुःख आहे का एका नवऱ्याला इतकी वर्ष गॅसवर ठेवून 2 कुटुंबांमध्ये युद्ध जुंपणं. इंटरेस्टिंग होता विषय. कॉन्सेप्ट मस्त होती. आणि श्याम्या तू फार खुलून करतोस ही सिरीज. फारच मनापासून करतोस आणि कुठेही ना तुझा त्रागा बिभत्स होत नाही हे फार महत्त्वाचं आहे. तो फार गोडच वाटत राहतो शेवटपर्यंत. त्यामुळे तुझ्यासाठी विशेष टाळ्या विशेष कौतुक. बाकी सगळे मस्त. वनिता कसा होता खारट चहा. चेतू मस्त सावत्या मस्त. डे प्रत्यक्षात सून झाल्यानंतर इथे येऊन परत सासू साकारणं इज नॉट अ जोक. अभिनंदन. थँक्यू. वंडरफुल. महेश सर. फॅन्टॅस्टिक आयडिया. म्हणजे हॅट्स ऑफ टू द कॉन्सेप्ट. म्हणजे एक नवरा आपल्या बायकोला घरी न्यायला येतो आणि त्याला कळते का ती गॅस सिलेंडर संपलाय म्हणून त्याला बोलावलंय. रिडिक्युलस. आणि आय टेल यू श्याम फुल बॅटिंग यार फुल बॅटिंग. कमालीची बॅटिंग. म्हणजे एखाद्या बॅट्समनला असा चान्स मिळावा आणि टीमला तारून न्यावं आणि त्यांनी बॅटिंग करावी तशी तू बॅटिंग केलीस. सिक्सरवर सिक्सर मारले. फंटॅस्टिक. एव्हरीबडी ऑल इट वॉज अ ग्रेट टीम एफर्ट. ब्रिलियंट परफॉर्मन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. कीप इट अप. येस ब्रिलियंट परफॉर्मन्स इंडीड. थँक्यू टीम.